तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता इकडे सारंगनं सावलीला सांगितलेलं असतं की बाबुळवाडीच्या बायका जंगलात जाण्यासाठी नकार देत आहे, कारण की त्या जंगलात खूप सारे भूत दिसत आहे. त्यानंतर सावली विचार करते, माझा विठुराया माझ्या पाठीशी असल्यानंतर मला त्या जंगलात जायला कुणीच थांबवणार नाही. त्याच्यामुळे सावली आणि सारंग मात्र त्या बाबुळवाडी गावामध्ये जात असतात. सावली तिथल्या बायकांना विचारू लागते, तुम्ही जंगलात जायला का नकार देताय, कशाला भीताय, भूत वगैरे काहीच नसता. पण त्या बायका म्हणू लागतात, नाही बाई, अगं प्रत्येक ठिकाणी आम्हाला भूतच दिसते, आम्ही अजिबात जाणार नाही. आता सावली असा निर्णय घेते की मी आता जंगलात जाऊन त्या भूताईला पळवून देणार. दुसरीकडे ती ऐश्वर्या सरपंचजींना फोन लावते आणि म्हणू लागते, थोडं सावध राहा बरं का, ती सावली येणार आहे आता ती भूतं पळवून देण्यासाठी. तर त्यावेळी सरपंच म्हणू लागतं, अहो मॅडम, तुम्ही काय वेडेबिड्या झालात का, ते भूतनं खूप डेंजर आहे, ते उगाच सावलीला म्हणा त्या भूतांच्या नको नादी लागू तू. आता ऐश्वर्या विचारते, डेंजर म्हणजे मला सांगताय का. पण त्यावेळी सरपंच ते भूतं कशा आहेत ना ऐश्वर्याला सगळं सांगत असतो. तर दुसरीकडे सारंग सावलीला विचारू लागतो, तुझा हा निर्णय पक्का आहे का, तू जंगलात जाणार आहे का सावली. तर त्यावेळी सावली म्हणते, हो सारंग सर, माझा निर्णय पक्का आहे, मी जंगलामध्ये जाऊन त्या भूतांना पळवून लावल्याशिवाय घरी येणारच नाही. आपलं किती महत्त्वाचं काम आहे सारंग सर त्या जंगलामध्ये, तुम्हाला नाही कळत. त्यावेळी सारंग म्हणतो, मग तू एकटीनं नाही जायचं, आपण दोघांनी मिळून त्या जंगलात जाऊ आणि त्या भूताला पळवून लावूया. त्यानंतर सावली आणि सारंग मात्र त्या जंगलामध्ये त्यांची गाडी घेऊन जात असतात. तर सारंग सावली हळूहळू बॅटरी टॉर्चच्या साह्याने मात्र ते बघत असतं की भूतं कुठं असतात कुठं नाही. तर त्याच नंतर मात्र साईडची भूतं त्यांना इकून तिकून घेरत असतात, बघत असतात की दोघं जणच आले म्हणल्याच्या नंतर आता यांना तर आता खरं तर ना ते भूतं नसतात, कारण की ऐश्वर्याने पैसे देऊन लावलेले व्यक्ती आहेत असंच वाटतंय. येणाऱ्या एपिसोडमध्ये नक्की बघूया. त्यानंतर मग सावली आणि सारंग हे करत बघत असता की कोणत्या साईडला भूत वगैरे काय आहे काय नाही. त्यानंतर ते भूत मात्र हिरीवरच असतात, या दोघांचा काटा काढल्याशिवाय राहायचंच नाही. तर दुसरीकडे सारंग एका साईडनं जातो तर सावली दुसऱ्या साईडनं जाते. त्याच्याचमुळे ते भूतं मात्र सावलीला घेरून टाकतात. सावली खूप घाबरते, तिला कळत नसतं आता नेमकं काय करायचं. सारंग सरी दुसऱ्याच वाटेनं गेले आहेत. त्यानंतर मग ते भूतं सावलीला भिवून तिला इतकं घाबरतं की सावली चक्क बेशुद्ध पडायची वेळ येते तिच्यावरली. त्यानंतर सावली तरी हार मानत नाही, विठुरायाला प्रार्थना करते आणि तिचं ती काम चालू ठेवते. तर दुसरीकडे मात्र तो जो व्यक्ती असतो ज्यानं ऐश्वर्याला फोन केलेला असतो तो व्यक्तीही मात्र त्यावेळी तिथेच असतो. त्यावेळी आता ते सगळे भूतं मिळून सावलीला बेशुद्ध पाडतात आणि लगेच तो व्यक्ती मात्र ऐश्वर्याला फोन करतो आणि सांगू लागतो की मॅडम तुमचं काम झालं आहे. म्हणजेच हे भूतं वगैरे काही नाही, ते भूतं फक्त हे ऐश्वर्याने लावलेलेच आहे असं वाटतंय. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला माहिती होईल. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.